इंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः दैवी सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात भोते। बोला जय गजानन। आज विजयाताई बलगीच्या इथं आपण एक छोटंसं प्रवचन करूया उपासनेमध्ये। महाराजांची कथा आणि एक अशी कथा जी बहुतेक तुम्हाला माहितही नसेल ती अगदी थोडक्यामध्ये सांगतो। बोला जय गजानन। बघा, एक महाराजांचा प्रसंग आहे विजय ग्रंथामध्ये। प्रसंग असा आहे की एकदा सोमवती अमावस्येला सर्व भक्तांची इच्छा झाली की आपण ओंकारेश्वराला जायला पाहिजे नर्मदा स्नान करण्याकरिता। बंकटलाल आणि त्यांचे सोबती महाराजांजवळ आले आणि म्हणायला लागले, महाराज आमची इच्छा आहे की आपण ओंकारेश्वराला चालायचं। सोमवती अमावस्या येत आहे, नर्मदा स्नानाला खूप महत्व आहे। महाराजांनी बसल्या बसल्या म्हटलं की मला कुठंच जायचं नाही रे, मला इथंच राहायचं आहे। इथंच नर्मदा आहे माझ्या घरी, मी कशाला तुमच्यासोबत येऊ, माझी इच्छा बिलकुल नाही जायची। परंतु भक्तांनी विनंती केली, बंकटलाल अग्रवाल वगैरेंनी, की महाराज तुम्हाला आमच्यासोबत यायचंच आहे। महाराजांना माहित होतं की पुढं काय घडणार आहे, म्हणून आपल्या महाराजांनी तीर्थाला ज्ञानी आहे, त्यांना सर्व कळत होतं, भूत वर्तमान आणि भविष्य। आपल्यासोबतही तेच आहे। बघा, गडबड कुठं होत आहे, आपलं डोकं शांत का राहत नाही, मन का विचलित होते, दिवसभर चिडचिड का येते, त्याचं एकच कारण आहे। एक जर तुम्ही गोष्ट पकडली तर तुमचं डोकं शांत होईल आणि महाराजांच्या चरणी तुमचं मन लागेल। काय झालं ते सोडून द्या, काय होणार आहे त्याची चिंता करू नका आणि वर्तमान मध्ये आत्ताचा जो वेळ आहे त्याला पकडून ठेवा। एक एक सेकंदाला किंमत आहे। आपल्याला देवाने इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, आत्ता जे आपण जगत आहोत त्याला पकडा आणि तिथं फक्त गण गण गणात बोते हा जप या जिभेवर चालू द्या, काहीच होणार नाही। एकदम आनंदी आनंद वाटेल। कमतरता आहेच, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे। 100% कोणी सुखी नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काही ना काही जीवनामध्ये घडतच राहील, परंतु त्याच्यातून बाहेर निघण्याकरिता फक्त आपले महाराज आहे, दुसरं कोणताच उपाय नाही, डॉक्टर नाही, औषध नाही, काही नाही। मोठ्यातले मोठे रोग आपल्या शरीरातले, कारण शरीराच्या रचनेचं काही ठिकाणा नाही, आतमध्ये खूप क्लिष्टता आहे, केव्हाही काही होऊ शकते। मग जो वेळ आहे तो पकडून ठेवा आणि मोठ्यातले मोठे रोग महाराजांच्या गणगण गणात बोते या मंत्राने नष्ट होतात आणि तुमचं जीवन अत्यंत सुखी होईल। महाराजांना सर्व कळत होतं, त्यांनी म्हटलं मी नाही येत रे, मला घेऊन नका जाऊ, परंतु भक्तांनी म्हटलं नाही महाराज, तुमच्या आमच्यासोबत चालावंच लागेल। महाराजांनी एकच वाक्य म्हटलं, ते अंडरलाईन करून घ्या। महाराजांनी काय म्हटलं, मी तुमच्यासोबत येतो, परंतु तिथं जर विपरीत घडलं तर मला दोष देऊ नका। आणि महाराजांना घेऊन सर्वजण ओंकारेश्वराला आले। ओंकारेश्वर तुम्हाला सर्वांना माहित आहे, शिवजीचं स्थान, जिथं शिवलिंग आहे आणि नर्मदा नदी वाहत आहे उलट्या दिशेने। तिथं सर्वांना त्या दिवशी स्नान करण्याचं खूप महत्व आहे। महाराज नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर बसले, डोळे बंद केले आणि नर्मदा नदीचं स्तवन करायला लागले। सर्वांनी आंघोळ वगैरे केली, महाराजांजवळ आले। महाराज नदीमध्ये गेले नाही, स्नान केलं नाही, कारण त्यांना बसल्या बसल्या सर्व अंतर्मनाने सर्व काही घडत होतं।
त्यांनी बसल्या बसल्या नर्मदेचं स्नान केलं आणि भक्त मंडळी आली आणि म्हणतात, महाराज आता चला, आपल्याला आता परत जायला शेगावला निघायचं आहे. महाराजांनी म्हटलं, चला, मी तयार आहे येण्याकरिता. परंतु महाराज, अडचण ही आहे की ज्या रस्त्याने आपण बैलगाडीचा करार केला होता, तो रस्ता आता तिथं गर्दी खूप वाढलेली आहे. आपण बैलगाडीमध्ये आलो महाराज, आणि आपण परत जाताना जर बैल बुजार झाले तर लोकांच्या अंगावर ते धावतील आणि हत्या होण्याचा कोणती दुर्घटना होऊ शकते. महाराजांनी म्हटलं, मग काय करायला पाहिजे? महाराज, एक विनंती आहे की आपण त्या बैलगाडीमध्ये सडकेनं न जाता, याचा नदीमधून नाव जात आहे खेडीघाट स्टेशनापर्यंत, तिथं आपण या नावामध्ये जाऊ, नावकऱ्यासोबत आपण करार करू. महाराजांनी म्हटलं, तुम्हाला पटते ते करा, तुम्ही जिथं म्हणाल तिथं मी बसायला तयार आहे. कारण महाराजांना माहित होतं की पुढं काय होणार आहे. सर्वांनी एक नावकरी बोलवला, त्याच्यासोबत करार केला की आम्हाला त्या तीरावर जायचं आहे, पैल तीरावर जायचं आहे. त्यांनी म्हटलं ठीक आहे. आणि हे पाचही जण, महाराज, बंकटलाल आणि त्याची 3 सोबती, हे त्या नावेमध्ये बसले आणि नाव चालायला लागली तिकडे जाण्याकरिता. अर्ध्यामध्ये गेल्यानंतर जिथं खूप खोल पाणी आहे, म्हणजे इतकं खोल की तिथं ती बुडाली नाव तर सर्वजण मरू शकतात, अशा ठिकाणी अचानक, आता पहा, महाराजांना सर्व आधीच सुचलं होतं, अचानक त्या नावेला छिद्र झाला आणि त्या छिद्रामधून पाणी नदीचं त्याच्यामध्ये यायला लागलं. आता तुम्हाला कल्पना आहे, एकदा नावेमध्ये छिद्रामध्ये पाणी आलं आतमध्ये तर ती बुडते, ही गोष्ट नक्की आहे. ही परिस्थिती बघून जो बेटा नावकरी नाव चालवत होता त्यांनी उडी मारली आणि पोहत पोहत तो निघून गेला आणि या 5 जणांना तसंच सोडून दिलं. दूर तीरावरून लोक बघत होते आणि म्हणत होते की आता काही खरं नाही, मेली ही आता 5 माणसं, आता नक्की मरणार, नाव नक्की डुबणार. तिथं ते गोष्टी करायला लागले. नावकरी तिथून पळून गेला पोहत पोहत. आता आपले महाराज आहे आणि ते 4 लोक आहेत. सर्वांचा जीव घाबरायला लागला. महाराज, आमच्यावर दया करा, आम्हाला आमचे आता प्राण वाचले पाहिजे, तुम्ही काही करा. महाराजांनी म्हटलं, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, मी नर्मदा देवीला प्रार्थना करतो आणि आपण इथून सुखरूप जाऊ, काहीच होणार नाही. महाराजांनी नावेमध्ये बसले, ध्यान केलं आणि नर्मदा देवीचं स्तवन करायला लागले. जसं स्तवन करायला लागले त्या ठिकाणी अचानक नर्मदा देवी प्रगट झाली. बोलो नर्मदा माता की. कुरळ कुरळ केस, भिजलेले केस, अंगावर जे वस्त्र आहे ते पाण्याने भिजलेले, आणि त्या छिद्राला देवीने हात लावला आणि ते नाव पैल तीरापर्यंत घेऊन आली. तिथं आल्यानंतर ते 4 जण म्हणायला लागले की आपण कोण देवी, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही आमचे प्राण वाचवले, त्या छिद्राखाली हात लावला आणि नाव बुडू दिलं नाही, आम्हाला इथपर्यंत तुम्ही घेऊन आले, आपण कोण? तर ती म्हणायला लागली की मी ओंकार कोळ्याची कन्या, माझं नाव नर्मदा, मी ओलीच राहते, माझी परिपाटीचं ओलं राहण्याची. आणि ती तिथून निघून गेली. आता सर्व महाराज उतरले खाली, तीरावर आले आणि दगडावर आल्यानंतर सर्व महाराजांच्या चरणी लोटांगण घातलं आणि म्हणायला लागले, महाराज, आम्हाला हे काही कळलं नाही, ती स्त्री कोण होती, आमच्या ते लक्षात नाही आलं. तर महाराजांनी म्हटलं की ती स्त्री जी होती ती होती नर्मदा देवी. ओंकार कोळी म्हणजे महादेव, त्यांचं रूप आहे नीर देवीचं, नीर म्हणजे पाणी, म्हणून ती ओली होती. तुमचे प्राण वाचले, आता सर्वजण म्हणा हर हर नर्मदे, आपण म्हणू हर हर नर्मदे. महाराजांनी प्राण वाचवले आणि सर्वजण शेगावला सुखरूप परत आले. आता एक मी 5 ते 7 मिनिटांमध्ये अशी कथा सांगतो जी तुम्हाला कोणालाच माहित नाही. ती कथा कोणती आहे? नर्मदा देवीची कथा. ही नर्मदा कोण, ही नदी कशी झाली, बेटा बोलू नका, ती नदी कशी झाली, ती कथा फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. नंतर आपण आरती करूया. बोला जय गजानन. हा प्रसंग झाल्यानंतर आता आपण नर्मदा देवीच्या, तिची उत्पत्ती कशी झाली तिकडे जाऊया. मेखल नावाचा एक पर्वत आहे, तिथं महादेवजी, भोले बाबा, शंकरजी डोळे बंद करून ध्यानस्थ आहे. हे ध्यान म्हणजे काय हो? ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे आतमधलं आणि बाहेर इथून अलिप्त होणं. आपण डोळे बंद करतो, परंतु तुम्ही आता घरी जाल ना, डोळे बंद करून पहा 1 मिनिट. डोळे बंद केल्यानंतर ध्यान लागत नाही, त्याला ध्यान म्हणतच नाही. डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये जे मन आहे ते तुमचं उचाळ्या मारायला लागते आणि तुम्हाला परेशान करते, तंग करते. म्हणजे आतमध्येही गडबड आहे, बाहेरही गडबड आहे. महादेवजी आपले भोले बाबा ते आतमध्ये शांत राहत होते आणि बाहेरही शांत राहत होते, म्हणून त्याला म्हणतात ध्यानस्थ राहणं. ती अवस्था
आपल्याला यायला खूप वेळ लागतो, परंतु प्रयत्न करायला काही हरकत नाही. महादेवजी ध्यानस्थ होते. गरमीचे दिवस असल्यामुळे त्यांच्या शरीरातून घामाचा एक थेंब खाली पडला आणि तिथून एक कन्या उत्पन्न झाली. आता ती उत्पन्न झाल्यानंतर तिने बघितलं की समोर महादेवजी बसून आहे, डोळे बंद आहे, मी बोलू तर कोणाशी बोलू आणि कुठे जाऊ. म्हणून ती कन्या महादेवजी शिवजी समोरच बसली आणि ती सुद्धा डोळे बंद करून ध्यान करायला लागली. कालांतराने जसे महादेवजीने समाधीतून बाहेर आले आणि डोळे उघडले तर काय बघतात की एक सुंदर कन्या माझ्या समोर बसलेली आहे आणि ती सुद्धा डोळे बंद करून ध्यानस्थ आहे. जसे महादेवजीने डोळे उघडले त्या देवीने सुद्धा डोळे उघडले आणि महादेवजीने विचारलं, तू कोण बेटा? तर तिने म्हटलं की मी तुमचीच कन्या आहे, तुमचीच मुलगी आहे. तुमच्या घामाच्या एका थेंबापासून माझी उत्पत्ती झालेली आहे. तुम्ही माझे बाबा आहात. महादेवजी खूप प्रसन्न झाले, शिवजी भोले बाबा, आणि म्हणायला लागले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणायला लागले, बेटा मी आज तुझं नाव ठेवतो स्वतः. आणि त्यांनी देवाने नाव ठेवलं त्या कन्याचं नर्मदा. बोलो नर्मदा देवी की. नर्मदा नाव ठेवलं आणि ती हळूहळू मोठी व्हायला लागली. ज्या पर्वतावर महादेवजी राहत होते त्या पर्वताचं नाव होतं मैखल आणि त्यांनी नंतर राजाचं रूप घेतलं. मैखल झाले राजा आणि या कन्येला महादेवजींनी त्याला सुपूर्द केलं, त्याच्या हाती दिलं. आता त्या राजमहालामध्ये मैखल राजा जिथं होता तिथं ही नर्मदा राहायला लागली आणि लहानाची मोठी झाली. मोठी झाल्यानंतर ती लग्नालायक जेव्हा झाली तर तिच्यासाठी स्थळ बघायचं आहे. स्थळ बघण्याकरिता जिकडे तिकडे पाठवलं, परंतु तिच्याला एक राजकुमार मिळाला नाही. म्हणून राजाने काय केलं, एक स्वयंवर ठेवला, एक प्रण ठेवला की एक गुलाब कावली नावाचं फुल आहे, ते अत्यंत दुर्लभ आहे, ते प्राप्त करणं खूपच कठीण आहे. जो व्यक्ती गुलाब कावली नावाचं फुल घेऊन माझ्याजवळ घेऊन येईल त्याला मी आपली कन्या देईल, त्याच्यासोबत तिचं लग्न करून देईल. दिसायला खूप सुंदर होती नर्मदा देवी. कोणी पुष्कळांनी प्रयत्न केला, परंतु एक सोनभद्र नावाचा राजकुमार होता. तो गेला आणि हिमालय पर्वतावर जाऊन त्या सरोवरामध्ये गुलाब कावली नावाचं जे फूल होतं ते तोडून आणलं आणि ते राजाला दिलं. राजाला दिल्यानंतर राजा खूप प्रसन्न झाला आणि त्याला वाटलं की हाच राजकुमार माझ्या कन्यासाठी योग्य आहे. म्हणून त्याने म्हटलं की माझी कन्या मी तुला दिली, आता आपण लग्नाचं मुहूर्त काढूया. एकदा नर्मदा देवी आपल्या सखी, जिचं नाव होतं जुहली, तिच्यासोबत बसलेली होती. तिने म्हटलं की मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला बघितलं नाही ग, मला त्याची भेट घ्यायची आहे. माझ्या बाबांनी तर पक्क करून टाकलं लग्न, मला भेट घ्यायची आहे, तर आता काय करू? तर त्या जुहलीने म्हटलं की तू एक काम कर, मी जाते आणि सोनभद्र राजकुमाराची भेट घेते आणि तुझी आणि त्याची दोघांची भेट करून देते. तिने म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा. तिने म्हटलं मी जाऊ कशी ग, माझा अवतार बघ, मी अगदी गरीब वाटत आहे, अशी जाऊ का? अगं तू जर तुझे वस्त्र तुझे दागिने मला देत असशील तर मी जाते, नाहीतर जाणार नाही. नर्मदा देवीने विचार केला, काय हरकत आहे, आपलीच तर सखी, आपलीच तर मैत्रीण आहे, काय हरकत आहे. म्हणून तिने तिला आपले दागिने आणि आपले वस्त्र दिले. आता ती दिसायला बिलकुल नर्मदेसारखी दिसायला लागली आणि म्हटलं की जा आणि सोनभद्र राजकुमारासोबत भेट आणि माझी आणि त्यांची भेट करून दे, मला त्यांच्याशी वार्तालाप करायचा आहे, त्यांच्याशी माझं लग्न होणार आहे. ती निघाली आणि सोनभद्र राजाने बघितल्याबरोबर तिच्याकडे बघतच राहिला. आता हिच्या मनामध्ये कपट आला. हिने विचार केला की मी माझं नाव नर्मदा म्हणून सांगते या राजकुमारला आणि मीच याच्यासोबत लग्न करून टाकते. यांनी विचारलं आपण कोण? तर हिने म्हटलं की मी तीच नर्मदा जिच्यासोबत तुमचं लग्न होणार आहे, मी तुम्हाला भेटायला आली आहे. आता राजकुमारने बघितलं, इतके सुंदर दागिने आहे, इतके सुंदर वस्त्र आहे, तर हीच नर्मदा असली पाहिजे. म्हणून या दोघांचं मिलन झालं, एका जागी आले. नर्मदाने विचार केला की आतापर्यंतही आली नाही, म्हणून ही आपल्या मैत्रिणीला शोधण्याकरिता त्या देशामध्ये आली जिथं राजकुमार सोनभद्र राहत होते. तिने बघितलं की राजकुमार सोनभद्र दिसत आहे, त्याच्याकडे बघितलं तर हिने काय बघितलं की ती हिची मैत्रिणी, जिने नर्मदा म्हटलं होतं, ती आणि राजकुमार हे दोघंही प्रणय क्रीडा करत आहे, प्रेम करत आहे. तिला खूप राग आला नर्मदा देवीला, डोळे लाल लाल झाले. हिने माझ्यासोबत छल कपट केलं आणि तिच्या मनात एक प्रण आला आणि तिने त्याच वेळेस विचार केला की मी आता जीवनात लग्न करणार नाही, मी अशीच कुमारिका राहील, मग ऐसी कुवारी राहून मी कुमारिका राहील. आणि त्या रागाच्या भरामध्ये ती उलट्या पायाने चालत चालत गेली
आणि तिने त्याच वेळेस पाण्याचं रूप धारण केलं आणि ती नदी झाली. ती नदी म्हणजे नर्मदा. बोलो नर्मदा माता की. आता एक रहस्याची गोष्ट बघा. ती उलट्या पायाने परत गेली रागाच्या भरामध्ये. म्हणून बाकी नद्या साधारणतः पूर्व दिशेने वाहतात, परंतु ही नर्मदा पश्चिम दिशेने वाहत आहे. ती कोणाची मुलगी आहे? महादेवजीची. म्हणून नर्मदा देवीच्या आतमध्ये जे जे दगड आहे ते सर्व शिवलिंग आहे आणि त्याला प्राणप्रतिष्ठा करण्याची काहीच गरज नाही. ते शिवलिंग तुम्ही घरी घेऊन आले आणि पूजा केली तरी ते महादेवजी आहे आणि हे नर्मदा देवी त्यांचंच रूप आहे. सर्व नद्या साधारणतः बंगालच्या खाडीमध्ये जाऊन मिळतात, परंतु रागाच्या भरामध्ये अशी निघाली नर्मदा की बंगालच्या खाडीमध्ये न जाता अरब सागरामध्ये जाऊन भेटली. आणि नर्मदा देवीला वरदान दिलं होतं महादेवजीने आपल्या पुत्रीला की तुझी परिक्रमा जो जो करेल त्याला पुण्य मिळेल आणि मोक्ष मिळेल. म्हणून नर्मदा नदीची सर्वजण परिक्रमा करतात. आणि नंतर नर्मदा शांत झाली. ती कुमारिका राहिली, तिने लग्न केलंच नाही. प्रवचन संपलं. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. गण गण गणात बोते.